रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपला नेक्स्ट पॉईंट आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. आता पहिली गोष्ट, पॅरलल ॲक्सिस ह्या शब्दाचा अर्थ काय, तर दोन ॲक्सिस एकमेकांना कसे असणार, पॅरलल, म्हणून आपण ह्याला म्हणले थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. दुसरी गोष्ट, हा थेरम कशासाठी यूज करायचा, धिस थेरम इज युज्ड टू फाइंड मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी गिवन ॲक्सिस. ओके, आता एनी गिवन ॲक्सिस म्हणजे काय, तर असा ॲक्सिस जो बॉडीच्या अदर पॉईंटमधून पास होतो. अदर पॉईंटमधून म्हणजे जो सेंटर ऑफ मासमधून पास होत नाही, त्या ॲक्सिसला आपण काय म्हणणार, एनी ॲक्सिस. आणि त्या एनी ॲक्सिसच्या अबाउट जर मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल, तुम्ही ह्या थेरमचा यूज करता. आता जो ॲक्सिस सेंटरमधून पास होतो त्या ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये फाइंड आउट केला होता बाय युझिंग इंटिग्रेशन मेथड. फॉर एक्झाम्पल आपण रिंग घेतली होती. ओके, आणि या रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन किती होता, तर mr². ह्या ॲक्सिसला कधी कधी आपण सिमेट्रिक ॲक्सिस सुद्धा म्हणतो. ठीक आहे, किंवा आपण नंतर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला होता, अगेन अबाउट इट्स सिमेट्रिक ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर, आणि तो किती आला होता, mr²/2. ओके, पण मी जर काय केलं, ह्या डिस्कच्या वन एंड मधून ॲक्सिस फाइंड आउट पास केला, दिस ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड ऑफ ए डिस्क अँड परपेंडिक्युलर टू प्लेन, आणि तो डिस्कला ओ पॉईंटला काय करतो, टच करतो. आता ह्या ॲक्सिसच्या अबाउट जर तुम्ही डिस्कला काय केलं, रोटेट केलं, तर त्या डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे IO अबाउट धिस ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड. आता ॲक्सिस ऑफ रोटेशन जर तुम्ही चेंज केला तर डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार, हे आपल्याला माहिती आहे. मग ह्या ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, तर हेच फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करतो थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. का, तर हा एनी गिवन ॲक्सिस जो आहे तो सेंटरमधून जाणाऱ्या ॲक्सिसला कसा आहे, पॅरलल आहे. ओके, ही पहिली कंडिशन. त्यामुळं IO ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचा यूज करतो. मग काय सांगितलं आपल्याला, धिस थेरम इज युज्ड टू फाइंड मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. सो दिस इज द एनी ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू एनी पॉइंट. एनी पॉइंट म्हणजे अदर दॅन सेंटर ऑफ मास. क्लिअर आहे, ठीक आहे. आता हा थेरम अप्लाय करण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. आता कंडिशन तुम्हाला समजले असतील. पहिली कंडिशन काय असणार आहे, की ही जे दोन ॲक्सिस आहेत जे एकमेकांना काय पाहिजेत, पॅरलल पाहिजेत, आणि त्या दोन्हीपैकी एक ॲक्सिस नेहमी सेंटर ऑफ मासमधून पास झाला पाहिजे. आणि हा तुम्हाला ह्या ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहित पाहिजे. आता डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटर ॲक्सिसच्या अबाउट mr²/2 आहे, तरच तुम्ही या IO ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस. ओके, रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस सिमेट्री ॲक्सिस तुम्हाला माहिती आहे. मग ह्या एनी ॲक्सिसच्या अबाउट तुम्ही मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकता. फक्त हे दोन्ही ॲक्सिस एकमेकांना पॅरलल पाहिजेत. टू अप्लाय दिस थेरम वी नीड टू ॲक्सिस पॅरलल टू इच अदर. सेकंड कंडिशन, वन ॲक्सिस शुड पास थ्रू सेंटर ऑफ मास. वन ॲक्सिस नेहमी सेंटर ऑफ मधून पास झाला पाहिजे. दिस थेरम इज ॲप्लिकेबल टू बॉडी ऑफ एनी शेप. हा थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस ओके सगळ्या बॉडींसाठी काय होतो, अप्लाय होतो. म्हणजे कुठल्याही शेपची बॉडी असून दे हा तुम्ही अप्लाय करू शकता. आता हे काय सांगितले, कारण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जो आपण ह्याच्यानंतर शिकणार आहे तो फक्त प्लेन लॅमिनार बॉडीसाठी अप्लाय होतो. त्यामुळे ही कंडिशन लक्षात ठेवा तुम्ही, दोन्ही थेरम मधला डिफरन्स. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करूया. ओके, आणखी बघा एक दोन थेरम मधला डिफरन्स काय आहे, म्हणजे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. ओके, आता हा जो ॲक्सिस आहे तो डिस्कच्या कुठनं जातोय, सेंटरमधून जातोय. ओके, आणि हा ॲक्सिस डिस्कच्या वन एंडमधून जातोय. तर ह्या ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण काय यूज करणार, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. कारण हा गिवन ॲक्सिस एनी ॲक्सिस सेंटर ॲक्सिसला कसा आहे, पॅरलल आहे. पण जर ह्या डिस्कला मी ह्या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट केलं, यस फॉर एक्झाम्पल ॲक्सिस हा ॲक्सिस आहे असा, तर हा जो ॲक्सिस आहे तो सेंटरच्या म्हणजे सिमेट्रिक ॲक्सिसला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ह्या केसमध्ये आपण यूज करणार थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, जो आपण नंतर शिकणार आहे. ठीक आहे, आता आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आपण स्टार्ट करूया. सो लेट अस कन्सिडर ए ऑब्जेक्ट और बॉडी ऑफ एनी शेप. एनी शेप आपण असं का म्हटलं, कारण आपण आत्ताच बघितलं होतं की थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस इज युज्ड फॉर ए बॉडी ऑफ एनी शेप. ओके, आता या बॉडीला पहिल्यांदा आपण काय करणार, सिमेट्रिक ॲक्सिसच्या अबाउट काय करणार, रोटेट करणार. म्हणजे जो ॲक्सिस कुठून पास होईल त्याच्या सेंटर ऑफ मासमधून. सो आपण काय करूया, हा पॉईंट आपण घेऊया सेंटर ऑफ मास ह्या बॉडीचा, आणि हा पॉईंटमधून हा ॲक्सिस काय झाला आहे, पास झाला आहे. आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट ह्या बॉडीला काय करा, रोटेट करा
सो मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आय सी, जो तुम्हाला माहीत असणार आहे. ओके, आता नंतर आपण काय करणार, ह्या बॉडीला आणखी एका ॲक्सिसच्या अबाउट रोटेट करणार, जो ॲक्सिस एनी पॉईंटमधून पास होईल, ज्याला आपण म्हणतो एनी गिवन ॲक्सिस. आणि तो एनी पॉईंट आपण ह्या ठिकाणी घेणार आहे ओ पॉईंट, आणि ह्या पॉईंटमधून आपण हा एक ॲक्सिस पास करणार, आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट सुद्धा त्या बॉडीला आपण काय करणार रोटेट करणार. आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या बॉडीचं किती असेल आय ओ, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे बाय युझिंग थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. दिस इज आवर टार्गेट. ओके, आता ह्या दोन ॲक्सिसमधील डिस्टन्स आहे एच. हा पहिला ॲक्सिस आहे, त्याला आपण नाव देऊया ॲक्सिस ए सी बी. दुसऱ्या ॲक्सिसला नाव देऊया ॲक्सिस एम ओ पी. आणि दोन्ही ॲक्सिस एकमेकांना पॅरलल, त्यांच्यातलं डिस्टन्स एच. आता दोन ॲक्सिस झाले, मोमेंट ऑफ इनर्शिया पण दोन झाले. त्यामुळे आपण ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या दोन्ही ॲक्सिसच्या अबाउट काय करायचं, पहिल्यांदा फाइंड आउट करायचा. ओके, आता मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे मेथड काय आहे, जर कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन असेल तर आपण काय करतो, एक मास एलिमेंट घेतो, पॉईंट मास घेतो, काही म्हणा त्याला, त्याचं मास किती असतं डीएम, आणि त्या पहिल्यांदा पॉईंट एलिमेंटचा आपण काय करतो मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि नंतर त्याला इंटिग्रेट करतो, आणि इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. हे आपल्याला झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण पहिल्यांदा कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया, बॉडीचा अबाउट दिस सिमेट्रिक ॲक्सिस. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एन ॲक्सिस passing through center of mass, किंवा आपण असं म्हणूया, ठीक आहे, असं अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास म्हणा, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एन ॲक्सिस ए सी बी. ॲक्सिस ए सी बी इज, आणि त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण काय म्हणतो ए सी, आय सी. ओके, काय म्हणतो आपण त्याला आय सी. पहिल्यांदा काय करायचं यासाठी, तर एक स्मॉल एलिमेंट घ्यायचा ॲट पॉईंट डी, आणि त्या स्मॉल एलिमेंटचं मास किती असेल डी एम, आणि त्या स्मॉल एलिमेंटचं ॲक्सिस ए सी बी पासून डिस्टन्स किती असणार आहे, तर डी सी किंवा सी डी. मग ह्या पॉईंट एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, तर डी एम इंटू त्याचं ॲक्सिसपासून डिस्टन्स डी सी स्क्वेअर. हा झाला त्या स्मॉल एलिमेंटचा स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ह्याला जर आपण काय केलं इंटिग्रेट केलं तर तुम्हाला काय मिळणार बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज आय सी. ओके, आता सेम प्रोसिजर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, कुठला एम ओ पी, एनी ॲक्सिस एम ओ पी इज किती असणार आहे आय ओ. हा सुद्धा कसा फाइंड आउट करणार आपण, पहिल्यांदा ह्या इलेमेंटचा स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम ओ पीच्या अक्रॉस फाइंड आउट करायचा, एम ओ पीच्या अबाउट फाइंड आउट करायचा. त्यासाठी ह्या इलेमेंटचं ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आपल्याला माहीत पाहिजे, जे किती असणार आहे डी ओ. ह्या स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ॲक्सिस एम ओ पी किती असेल डी एम इंटू डिस्टन्स डी ओ ब्रॅकेट स्क्वेअर. आणि ह्या स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शियाला जर तुम्ही काय केलं इंटिग्रेट केलं तर तुम्हाला मिळणार बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस एम ओ पी, दॅट इज आय ओ, जो आपल्याला पाहिजे. ठीक आहे, आणि आय ओ हे आपलं फायनल टार्गेट आहे. हे ऑलरेडी आपण बघितलं की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आय ओ. त्यामुळे आता हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण पुढे सॉल्व्ह करूया. सो आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन डी ओ स्क्वेअर इंटू डी एम. हे जरा मी व्यवस्थित लिहिलं, डी ओला पहिल्यांदा लिहिलं, डी एमला पुढे लिहिलं. ठीक आहे, काय अडचण नाही. आता ह्या डी ओची व्हॅल्यू किती असणार आहे डी ओ. आता ह्या डी ओची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय करावं लागेल, तर ओ सी जो आहे तो ओ सी काय करायचा एक्सटेंड करायचा, आणि ह्या ओ सीवरती डी पॉईंटमधून एक काय टाकायचा परपेंडिक्युलर. सो दिस इज द परपेंडिक्युलर. आणि ह्या ठिकाणी आपण हा जो पॉईंट आहे तो पॉईंट किती घेतला एन, आणि ह्या पॉईंटचं सेंटर ऑफ मासपासून डिस्टन्स किती आहे सी एन किंवा एन सी. दिस इज. आता आपल्याला डी ओ पाहिजे ना, डी ओ स्क्वेअर पाहिजे. आता जर मी ट्रायंगल घेतला, कुठला ट्रायंगल घेतला, ट्रायंगल ओ एन डी, ट्रायंगल ओ एन डी, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि ह्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला तर काय सांगतो हायपोटेनियसचा स्क्वेअर दॅट इज डी ओ स्क्वेअर. डी ओ स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. ऑदर राहिलेल्या दोन साईडचा काय असतो स्क्वेअर करून त्यांची ॲडिशन असते. So we can say that IO is equal to integration DO square ऐवजी काय येणार, DO square ऐवजी काय येणार
ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार आहे तर डी एम. ह्या डी ओ स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली. ओके, अजून आपण त्याला सॉल्व्ह करू. इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये ओ एन, सो दिस इज ओ एन स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. पण ह्या ओ एनला आपण काय लिहू शकतो ओ सी प्लस सी एन. ह्या ओ एनला आपण काय लिहू शकतो ओ सी प्लस सी एन. सी एन म्हणा किंवा त्याला एन सी म्हणा आणि ब्रॅकेटचा काय असणार आहे स्क्वेअर ओ एनची व्हॅल्यू प्लस डी एन स्क्वेअर ॲज इट इज इंटू डी एम. हे एक्सपांड करूया. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो एक्सपांड करा, मग काय येणार ओ सी स्क्वेअर प्लस 2oc इंटू एन सी प्लस एन सी स्क्वेअर प्लस हा डी एन स्क्वेअर ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार आहे टी एम. सो आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता ह्या दोन टर्म बघा एन सी स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. आता जर हा आपण छोटा ट्रायंगल घेतला, राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल सी एन डी, इट इज अगेन राईट अँगल ट्रायंगल. ह्याच्यामध्ये सी एन स्क्वेअर किंवा एन सी स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. हायपोटेनियस काय असणार आहे तर डी सी. ह्याच्याबद्दल आपण लिहू शकतो डी सी स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम इन ट्रायंगल सी एन डी. सो इन ब्रॅकेट ओ सी स्क्वेअर ॲज इट इज 2oc इंटू एन सी प्लस ह्या दोघांच्या बद्दल काय येणार तर डी सी स्क्वेअर इंटू डी एम. आता काय करा इंटिग्रेशन आणि डी एम ना प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा, ब्रॅकेट सॉल्व्ह करा. सो इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन 2oc एन सी इंटू डी एम. इंटिग्रेशन मल्टिप्लाय केलं, डी एम पण आत मल्टिप्लाय केलं, प्लस इंटिग्रेशन आत मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन डी सी स्क्वेअर डी एम. सो आय ओ इज इक्वल टू, आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ओ सी म्हणजे काय, तर ओ सी म्हणजे एच, दॅट इज दोन पॅरल ॲक्सेसमधलं डिस्टन्स. मग ह्या ओ सी बद्दल आपण काय घेऊ शकतो एच स्क्वेअर आणि हा कॉन्स्टंट आहे. ओके, त्यामध्ये हा कॉन्स्टंट आपण काय करणार इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार. ओ सी हे डिस्टन्स फिक्स आहे ना दोन ॲक्सेसमधलं, मग ओ सी स्क्वेअर काय आला इंटिग्रेशनच्या बाहेर आणि ओ सीला आपण काय म्हणलं एच. सो एच स्क्वेअर राहिला काय इंटिग्रेशन डी एम प्लस ह्याच्यामध्ये अगेन 2oc, ओसी म्हणजे काय एच, म्हणजे 2h कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या काय येणार बाहेर, मग 2h राहिलं काय इंटिग्रेशन डी एम इंटू एन सी. एन सी डी एमला मी काय लिहिलं डी एम इंटू एन सी, चालेल काय अडचण नाही. प्लस इंटिग्रेशन डी सी स्क्वेअर डी एम. बघा ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. इंटिग्रेशन डी सी स्क्वेअर डी एम आहे का, तेच आहे इंटिग्रेशन डी सी स्क्वेअर डी एम. ह्याच्याबद्दल मी काय पुट करू शकतो आय सी फ्रॉम इक्वेशन 1. सो ह्या टर्मबद्दल काय येणार आय सी. ओके, इथपर्यंत समजलं. आता इथून पुढे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ओके तो पॉईंट आपण बघूया. त्यासाठी जरा मी इकडचं हे पुसून टाकतो, हे तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक सेंटर ऑफ मासचा एक कन्सेप्ट आपल्याला यूज करावा लागेल. ओके, तर काय कन्सेप्ट आहे थोडक्यात आपण बघूया. ओके, सपोज आपण एक बॉडी घेतली, दिस इज द ओरिजिन, आणि ह्या बॉडीमध्ये डिस्क्रीट पार्टिकल आहेत, जे पार्टिकल तुम्ही सेपरेट कन्सिडर करू शकता. सो दिस इज द फर्स्ट पार्टिकल हुज मास इज m1 अँड हुज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज r1. This is second particle whose mass is m2 and whose distance from origin, this is origin, is r2. This is last particle whose mass is mn, nth particle whose distance from axis is rn. बरोबर. आणि या सगळ्या पार्टिकलचा एक सेंटर ऑफ मास असणार आहे. म्हणजे सगळ्या पार्टिकलचं जर मास आपण ॲड केलं तुम्हाला काय मिळणार टोटल बॉडीचं मास. आणि आपण काय म्हणतो हे टोटल बॉडीचं मास ज्या पॉईंटमध्ये काय होतं कॉन्सन्ट्रेट होतं तो पॉईंट म्हणजे काय असतो सेंटर ऑफ मास. सो आपण असं मानून चालू की ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे सेंटर ऑफ मास. सो दिस इज द सेंटर ऑफ मास. ओके, आणि ह्या सेंटर ऑफ मासचं पण ओरिजिनपासून काहीतरी डिस्टन्स असेल. आणि ओरिजिनपासून आपण डिस्टन्स किती मानूया तर कॅपिटल आर.
ॲक्च्युली हे सगळे काय आहेत, पोझिशन वेक्टर आहेत, R1 R2 Rn आणि कॅपिटल R. R1 इज अ पोझिशन वेक्टर ऑफ मास M1 फ्रॉम ओरिजिन. सो कॅपिटल R इज अ अगेन पोझिशन वेक्टर ऑफ ए सेंटर ऑफ मास फ्रॉम द ओरिजिन. आणि हा पोझिशन वेक्टर काय दाखवतो, तर सेंटर ऑफ मासची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. मग ह्या सेंटर ऑफ मासची पोझिशन जर फाइंड आउट करायची असेल की सेंटर ऑफ मास कुठे येणार, तर आपल्याला कॅपिटल आरची व्हॅल्यू माहीत पाहिजे. आणि अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ मास कन्सेप्ट हे आपल्याला 11th थोडंफार झालं होतं. तर त्या कॅपिटल आरची व्हॅल्यू किती येते, तर आपल्याला माहिती आहे M1 R1 प्लस M2 R2 अप टू लास्ट Mn Rn अपॉन कॅपिटल M. ओके, कॅपिटल M मीन्स टोटल मास. हेच आपण असं लिहू शकतो, M1 R1 प्लस M2 R2 समेशन Mi Ri अपॉन कॅपिटल M. आयची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 पासून n पर्यंत. सो दिस इज द पोझिशन व्हेक्टर फॉर ए सेंटर ऑफ मास दॅट इज R. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं हे सगळं, तर तुम्हाला जो R मिळेल त्या R वरून तुम्ही सेंटर ऑफ मास कुठल्या ठिकाणी आहे, कुठल्या पॉईंटला आहे ते शोधू शकता. पण हे झालं कोणासाठी, डिस्क्रीट नेचर असेल पार्टिकलचं दर. पण जर मास डिस्ट्रीब्युशन कंटिन्युअस असेल तर आपण काय करतो, तर समेशन साइन काय करतो, इंटिग्रेशन रिप्लेस करतो. सो वी कॅन से दॅट R इज इक्वल टू इंटिग्रेशन M ऐवजी काय येणार, dm इंटू R अपॉन कॅपिटल M. सो this formula is used to find the position of a center of mass in of a body having continuous mass distribution. दोन्ही फॉर्म्युलेस तुम्हाला अर्थ समजला, ठीक आहे. आता मी काय करतो बघा, सगळ्या पार्टिकलचं डिस्टन्स तुम्ही कुठून मोजले, ओरिजिन पासून. सेंटर ऑफ मासचं कुठून मोजले, ओरिजिन पासून. आता मी काय करणार, एक गोष्ट करणार की मी ओरिजिन जो आहे तो ओरिजिन कुठे घेणार, मी सेंटर ऑफ मासलाच घेणार. ओके, आपण काय म्हणणार मग, लेटस कन्सिडर ओरिजिन ॲट सेंटर ऑफ मास. हे महत्वाचं आहे. तर मी ओरिजिनच सेंटर ऑफ मासला मांडला तर सगळे डिस्टन्स आपण कुठून मोजतो, ओरिजिन पासून. पण ओरिजिन कुठे आला, सेंटर ऑफ मासला. मग सगळे डिस्टन्स कुठून मोजणार तुम्ही, सेंटर ऑफ मास पासून. मग ह्या M1चं डिस्टन्स तुम्ही कुठून मोजायचं, सेंटर ऑफ मास पासून. M2चं सेंटर ऑफ मास पासून. Mnचं सेंटर ऑफ मास पासून. का, तर सेंटर ऑफ मासलाच काय, ओरिजिन इथं मी शिफ्ट केला. मग सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स किती आहे ओरिजिन पासून, कॅपिटल R, जे आपण ऑलरेडी सांगितलंय. आता ओरिजिन जर सेंटर ऑफ मासला असेल तर कॅपिटल आरची व्हॅल्यू किती येणार, ऑब्विसली 0 येणार. सिंपल आहे. का, कारण सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स तुम्ही कुठून मोजले, सेंटर ऑफ मास पासूनच, म्हणजे ओरिजिन पासून मोजले. मग कॅपिटल आर किती आला, 0 आला. जर कॅपिटल आर 0 आला तर M ला इकडे घ्या, तर 0 इंटू M 0. सो वी गेट हिअर, इथे तुम्ही हिअर इंटिग्रेशन dmr इज इक्वल टू 0. R जर 0 असेल तर M इंटू 0 0. मग इंटिग्रेशन dm इंटू R किती आला, तर 0. समजलं. ओके, मग हे कधी होऊ शकतं, ज्यावेळी तुम्ही सगळे डिस्टन्सेस कुठून मोजता, सेंटर ऑफ मास पासून मोजता. लक्षात आलं. ओके, आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इंटिग्रेशन dm NC. आता NC काय आहे, तर NC म्हणजे ह्या पॉईंटचं, ही जी बॉडी आहे, आता ही जरा थोडीशी कट केली, हे तुम्ही असं समजून घ्या. हा ॲक्सिस कुठला होता, MOP, आणि हा ॲक्सिस कुठला होता, ACP. ठीक आहे. आता NC काय, NC तर ह्या पॉईंटचं, बॉडीच्या ह्या पॉईंटचं सेंटर ऑफ मास पासून डिस्टन्स. मग ह्या NC ला मी R मानू शकतो. हो का, इथं हा R आला. आणि DM, इथं पण DM आहे. मग इंटिग्रेशन dmr ह्याच्यावर कम्पेअर करा. हे मी खाली येतो मी तुम्हाला कम्पॅरिझनसाठी. तर NC ला मी काय म्हणू शकतो, R. हे डिस्टन्स मी R मानलं आणि इंटिग्रेशन dm तर ॲज इट इज आहे. मग इंटिग्रेशन dm इंटू NC ह्याचं उत्तर पण काय येणार, 0 येणार. लक्षात येते का. सो इंटिग्रेशन dm इंटू NC इज इक्वल टू 0. कारण ह्या पॉईंटचं डिस्टन्स मी कुठून मोजले, सेंटर ऑफ मास पासून. आणि आपण आत्ताच बघितलं, ज्यावेळी तुम्ही डिस्टन्स कुठून मोजता, सेंटर ऑफ मास पासून मोजता, त्यावेळी R 0 होतो. त्यामुळे इंटिग्रेशन dmr किती होणार, 0 होणार. आणि हा इंटिग्रेशन dmrच आहे. इंटिग्रेशन dm आणि NC म्हणजे डिस्टन्स, ज्याला आपण इथं R मानू शकतो NC डिस्टन्सला. लक्षात आलं. ओके, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आता हे ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी आणखी एक मी एक्सप्लेनेशन देऊ शकतो वेगळ्या प्रकारे. समजा तुम्ही एक बॉडी घेतली, समजा ही बॉडी आहे, हा रॉड आहे समजा. ह्या रॉडला मी काय करतो बघा, असा बॅलन्स करतो. ओके, झाला का बॅलन्स. मी हा अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज सुद्धा रोटेट होत नाही. आता का रोटेट होत नाही, तर मी ज्या ठिकाणी ह्याला सपोर्ट केलेला आहे तो पॉईंट म्हणजे ह्या पेनचा किंवा ह्या रॉडचा काय आहे, सेंटर ऑफ मास. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जर इथं तुम्ही एक रॉड घेतला आणि ह्या रॉडला तुम्ही सेंटर ऑफ मास, हा पॉईंट कुठला आहे, सेंटर ऑफ मास.
सेंटर ऑफ मासच्या अबाउट काय केलं, बॅलन्स केलं, तर काय होणार आहे, हा रोटेशनल मोशन परफॉर्म करणार नाही. याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम. आता इथं काय कन्सेप्ट आहे तो एक्झॅक्टली बघा. आता इंटिग्रेशन डीएम इंटू एनसी, एनसी म्हणजे काय, पॉईंटचं सेंटर ऑफ मास पासून डिस्टन्स, ज्याला तुम्ही आर मानू शकता. या ठिकाणी तुम्ही मासला काय केले, डिस्टन्सनं म्हणजे आरनं काय केले, मल्टिप्लाय केले. ज्यावेळी तुम्ही मासला डिस्टन्सनं मल्टिप्लाय करता त्यावेळी आपण त्याला म्हणतो मोमेंट ऑफ मास. त्याला आपण काय म्हणतो, मोमेंट ऑफ मास. मोमेंट ऑफ मास मीन्स एम आर, मास इंटू आर. आर म्हणजे त्या मासचं डिस्टन्स सेंटर ऑफ मास पासून. ओके, आता मला सांगा, हा जो रॉड आपण घेतला तो सेंटर ऑफ मासच्या अबाउट आपण ह्याला काय केला, बॅलन्स केला. तर ह्या ठिकाणी समजा इथं आपण म्हणूया किती मास आहे, M1, आणि हे मास कुठला आहे तर M2. बाकीचे पण इथं मासेस आहेत, आपण हे घेऊया. आता हे जे मास आहे ते रॉडला कसं रोटेट करण्याचा प्रयत्न करत आहे, इन अँटी क्लॉकवाईज, सॉरी इन क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि हे जे मास आहे हे मास रॉडला कसा रोटेट करण्याचा प्रयत्न करत आहे तर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. पण तुम्ही सेंटर ऑफ मासला जर तुम्ही बॅलन्स केल्यामुळं हा रोटेट होणार नाही, हा कसा राहणार, इक्विलिब्रियमला राहणार. सो दिस इज द इक्विलिब्रियम कंडिशन. आता ह्या मासचं सेंटर ऑफ मास पासून डिस्टन्स किती आहे, R1, आणि ह्या मासचं सेंटर ऑफ मास पासून डिस्टन्स किती आहे तर R2. आता जर तुम्ही ह्या मासचा मोमेंट ऑफ मास काढला तर काय येणार, M1 इंटू R1, आणि ह्या मासचा मोमेंट ऑफ मास किती असणार आहे, M2 इंटू R2. आताच आपण बघितलं ह्या मासचं ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स M1 R1 M2 R2. आता अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन हा जो मोमेंट ऑफ मास आहे जो ह्या रॉडला कसा रोटेट करू शकतो तर क्लॉकवाईज, तो असतो निगेटिव्ह. आणि हा जो मोमेंट ऑफ मास आहे M2 R2 जो कसा रोटेट करू शकतो अँटी क्लॉकवाईज, तो असतो पॉझिटिव्ह. आता ज्या अर्थी रॉड इथं बॅलन्स आहे, रोटेशनल मोशन करत नाही, याचा अर्थ हे दोन्ही मोमेंट्स कसे आहेत, इक्वल आहेत. M1 R1 इज इक्वल टू M2 R2. पण साइन कन्व्हेन्शननुसार एकमेकांना कसे आहेत, अपोजिट आहे. हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे नेट मोमेंट ऑफ मास किती येणार, ऑब्व्हियसली 0 येणार. लक्षात येते. सो नेट मोमेंट ऑफ मास म्हणजेच किती असणार आहे, समेशन MI/RI इज इक्वल टू 0. आणि कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनला इंटिग्रेशन DM/R इज इक्वल टू 0. लक्षात आलं. आता आणखी एक गोष्ट करा, जर तुम्ही हा पॉईंट जर ह्या ठिकाणी घेतला, म्हणजे तुम्ही ह्या पॉईंटला जर बॅलन्स केलं तर R1 डिस्टन्स आता कुठून मोजणार, तुम्हाला इथून मोजलं पाहिजे. मग R1 डिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर हा जो मोमेंट ऑफ मास आहे M1 R1 काय होणार, इन्क्रीज होणार. आणि हा तुमचा जो रॉड आहे तो असा काय होणार, क्लॉकवाईज काय होणार, रोटेट होणार. लक्षात येते. ह्या ठिकाणी M1 R1 आणि M2 R2 इक्वल नाहीत आणि एकमेकांना कॅन्सल होत नाही. नेट मोमेंट ऑफ मास कसा आला या ठिकाणी, क्लॉकवाईज आला. का तर तुम्ही सेंटर ऑफ मासला बॅलन्स नाही केलं. सेंटर ऑफ मासला बॅलन्स केल्यानंतरच हे पॉसिबल आहे. M1 R1 आणि M2 R2 आर इक्वल अँड अपोजिट अँड कॅन्सल टू इच अदर अँड नेट मोमेंट ऑफ मास इज इक्वल टू 0. दॅट इज इंटिग्रेशन DMR इज इक्वल टू 0. नेट आहे, टोटल आहे, हे कशावरून ठरतं तर इंटिग्रेशनवरून. मग इंटिग्रेशन DMR इज इक्वल टू 0 आणि तेच आहे इंटिग्रेशन DM NC. NC म्हणजे R, R म्हणजेच काय, NC म्हणजेच काय तर ह्या पॉईंटचं सेंटर ऑफ मास पासून डिस्टन्स. सिंपल. त्यामुळे इथं इंटिग्रेशन DM NC ची व्हॅल्यू काय येणार, 0 येणार. मला वाटतं आता तुमचं क्लिअर झालंय आणि हेच या थेरममध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. सो वी कॅन से दॅट इंटिग्रेशन DM NC इज इक्वल टू 0 बिकॉज मास डिस्ट्रीब्युशन, आपण रिझन काय लिहू शकतो, बिकॉज एनी मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट सेंटर ऑफ मास. आताच आपण बघितलं मास डिस्ट्रीब्युशन हे सेंटर ऑफ मासच्या अबाउट हे कसं असतं, सिमेट्रिक असतं. म्हणजे जर तुम्ही हा सेंटर ऑफ मास घेतला तर सगळे जे पॉईंट्स आहेत, सगळे जे इलेमेंट आहेत, स्मॉल इलेमेंट, सगळ्यांचा डिस्टन्स तुम्ही कुठून मोजताय, सेंटर ऑफ मास पासून. त्यामुळे इकडचे जे मास आहे ते बॉडीला कसं रोटेट करणार, क्लॉकवाईज, आणि इकडचं मास कसं रोटेट करणार, अँटी क्लॉकवाईज. पण सगळे डिस्टन्स तुम्ही कुठून मोजलेत, फ्रॉम सेंटर ऑफ मास. त्यामुळे हे सगळं मास डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, सिमेट्रिक असणार आहे. इकडचा मोमेंट ऑफ मास ह्या मोमेंट ऑफ मासला काय होणार, कॅन्सल होणार. ओके, अजून काय सांगू शकतो आपण, इंटिग्रेशन DM इज इक्वल टू कॅपिटल M. कॅपिटल M म्हणजे काय, होल बॉडीचं मास. हे आपलं बऱ्याच वेळा झालंय. DM म्हणजे दिस इज द पॉईंट मास किंवा स्मॉल इलेमेंटचं मास, आणि इंटिग्रेशन DM म्हणजे सगळ्या स्मॉल इलेमेंटचं मास ऍड करा. ऍड केल्यानंतर तुम्हाला होल बॉडीचं मास मिळणार. इंटिग्रेशन DM इज इक्वल टू कॅपिटल M, दॅट इज मास ऑफ होल बॉडी. आता ह्या दोन्ही गोष्टी ह्या ठिकाणी जर पुट केल्या तर तुम्हाला हे काय मिळणार, IO इज इक्वल टू H स्क्वेअर इंटिग्रेशन DM किती असणार आहे, M प्लस 2H इंटू हे किती आले 0, 0 इंटू 2H 0 प्लस IC दॅट इज IO
इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. सो दिस इज द फायनल आन्सर, फायनल इक्वेशन. आणि आपण सुरुवातीला सांगितलं होतं की आपलं टार्गेट आहे टू फाइंड द IO, दॅट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, एनी गिवन ॲक्सिस. आणि तो तुम्हाला मिळाला. आणि तुम्हाला कसा मिळणार, तर IC तुम्हाला माहित पाहिजे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ए सिमेट्रिक ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन, हा तुम्हाला माहित आहे. त्याच्यामध्ये MH स्क्वेअर ॲड करा. M म्हणजे होल बॉडीचं मास आणि H म्हणजे दोन पॅरलल ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे ह्याच्यामध्ये काय करा, ॲड करा. तुम्हाला IO ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळून जाईल. क्लिअर झालं. आता महत्त्वाचा पॉईंट, हे स्टेटमेंट, जे स्टेटमेंट तुम्हाला एक्झाममध्ये लिहावं लागतं किंवा सेपरेटली 2 मार्काला विचारतात. स्टेटमेंट पाठ करण्याची गरज नाही. तुम्ही काय करायचं, हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशनच तुम्ही लक्षात ठेवायचं. प्रिन्सिपल ऑफ थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. आणि या तिघांची नावं लिहून टाकायची. ओके, काय लिहिली स्टेटमेंट मग, IO मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए ऑब्जेक्ट ऑफ एन बॉडी. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन बॉडी अबाउट एन एनी ॲक्सिस, about an any axis is equal to sum of, दोघांची सम आहे. पहिली टर्म कोण, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू एनी ॲक्सिस. अँड प्रोडक्ट ऑफ, इथं काय प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. कोणाचा प्रोडक्ट आहे, मास ऑफ होल बॉडी अँड स्क्वेअर ऑफ H परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. ठीक आहे. आता आपण ह्या ठिकाणी काय करूया, स्टेटमेंट लिहून घेऊया. तुम्हाला जर समजलं असेल तर हे व्यवस्थित लिहून घ्या. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये 3 मार्काला विचारतात. ओके, ठीक आहे. आता स्टेटमेंट बघूया आणि 1-2 एक्झाम्पल बघू, म्हणजे हा पॉईंट आपला कंप्लीट होईल. ओके, सो दिस इज द स्टेटमेंट, जे तुम्हाला पाठ करायचं आहे, जे तुम्ही ह्या इक्वेशनवरून पाठ करू शकता. तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितले, थोडंसं रिपीट करू. IO, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस, दॅट इज IO इज द किंवा इज इक्वल टू, हे काय, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास म्हणजे IC अँड पॅरलल टू गिवन ॲक्सिस. हे महत्त्वाची गोष्ट आहे की सेंटरमधून जाणारा ॲक्सिस ह्या गिवन ॲक्सिसला पॅरलल पाहिजे. अँड काय तर MH स्क्वेअर. आता MH स्क्वेअर म्हणजे काय, M आणि H स्क्वेअरचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, द प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट, M म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड H स्क्वेअर म्हणजे काय, द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस. H म्हणजे ह्या 2 ॲक्सिसमधलं जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. सो दिस इज द स्टेटमेंट, जे खूप महत्त्वाचं आहे. आता एक्झाम्पल काय आहे बघा, जसं आपण रिंगचं एक्झाम्पल आपण थोडंसं जरा रिपीट करूया. की रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे, अबाउट इट्स सिमेट्रिक ॲक्सिस, ओन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज MR स्क्वेअर. हा माहिती आहे. आणि तुम्हाला जर ह्या ॲक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला, ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड ऑफ ए रिंग अँड परपेंडिक्युलर टू प्लेन, किंवा आपण ह्याला म्हणू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट एन टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन. ह्याला तुम्ही टँजेंट म्हणू शकता, जो प्लेनला कसा आहे परपेंडिक्युलर. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया IO जो आपल्याला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे हे डिस्टन्स म्हणजे काय असते, रिंगची रॅडियस, आणि ह्या डिस्टन्सला आपण H म्हणतो, कारण दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स जे किती आहे H म्हणजे रिंगची रॅडियस. आता IO ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, तर बाय युझिंग थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस विच इज IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. आत्ताच बघितलं. मग IO इज इक्वल टू IC किती आहे, MR स्क्वेअर. H किती आहे तर R चा स्क्वेअर. मग MR स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर 2MR स्क्वेअर. So this is a moment of inertia of a ring about any axis which is parallel to axis passing through center of mass. Okay, similarly डिस्क साठी, डिस्क का सिमेट्री ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे किती आहे, MR स्क्वेअर बाय 2. आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट तुम्हाला विचारला आहे, जो ॲक्सिस ह्या ॲक्सिसला कसा आहे पॅरलल, हे डिस्टन्स म्हणजे H, जे अगेन काय असणार आहे डिस्कची रॅडियस. मग किती येईल, IO इज इक्वल टू IC किती आहे, MR स्क्वेअर बाय 2 प्लस MH, ह्या ठिकाणी H किती आहे, अगेन R आहे, MR स्क्वेअर. MR स्क्वेअर बाय 2 प्लस MR स्क्वेअर दॅट इज 3/2 MR स्क्वेअर. तुम्ही काय केलं, एनी ॲक्सिसच्या अबाउट काय केला, रिंग आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला बाय युझिंग थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. आता इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट की सिमेट्रिक ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा किती होता, MR स्क्वेअर, आणि एनी ॲक्सिसच्या अबाउट किती आलाय 2MR स्क्वेअर. म्हणजे आपण म्हणूया की जो ॲक्सिस सेंटर मधून पास होतो त्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो,
आणि एनी ऍक्सिसच्या अबाउट म्हणजे जेवढं तुम्ही सेंटर ऑफ मास पासून लांब जाल तेवढं एनी ऍक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. म्हणून आपण नेहमी काय म्हणतो की कुठल्याही ऑब्जेक्टला सेंट्रल ऍक्सिसच्या किंवा सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करणं सिंपल आहे आणि एनी ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करणं काय डिफिकल्ट आहे, कारण जेवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तेवढं बॉडीला रोटेट करणं डिफिकल्ट. ठीक आहे, म्हणजे दोन्ही केसमध्ये तुम्हाला समजलं असेल की एनी ऍक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काय जास्त आहे ऍज कम्पेअर टू मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ओके, आणि महत्वाचं आहे 3 मार्काला हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघणार आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस.